नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी। कारगिल विजय दिनानिमित्त SP योग स्टुडिओ तर्फे आयोजित विशेष उपक्रमात 55 योग साधकांनी प्रत्येकी 270 सूर्यनमस्कार घालून कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना मानवंदना अर्पण केली। कार्यक्रमाला कर्नल अमित कसोदेकर, कर्नल दीपक आगाशे, छत्रपती पुरस्कार विजेते अरुण दातार, आरती दातार, SP योग स्टुडिओचे संचालक सचिन पारोंडेकर, असीम फाउंडेशनच्या संस्कृती बापट आदी मान्यवर उपस्थित होते। असीम फाउंडेशनच्या वतीने आणलेल्या 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या पवित्र मृत्तिका कलशाचे पूजन व हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच 270 सूर्यनमस्कार पूर्ण केलेल्या सर्व साधकांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश आहेरवाडीकर यांनी केले। नरेंद्र धायगुडे यांच्या शंखवादन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। त्यांनी भारतीय सैन्यात 26 वर्षे बजावलेली आहे। ते महाराष्ट्र एनसीसीचे उत्कृष्ट नहीं दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10। चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10। ओम ह्रूं सूर्याय नमः। ओम ह्रूं सूर्याय नमः। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10। ओम ह्रूं खगाय नमः। ओम ह्रूं खगाय नमः। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। ऊष्णे नमः। ओम ऊष्णे नमः। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः। ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। मी कर्नल दीपक आगाशे पूर्ण पुणेकर आहे। सर्व शालेय शिक्षण कॉलेजचं शिक्षणही पुण्यात झालं आणि ते शिक्षण घेत असतानाच सैन्य दलात जाण्याची आवड निर्माण झाली। NCC विभागात सर्व परीक्षा देऊन सैन्य दलात जाण्यासाठी माझी निवड झाली आणि 1977 साली मी मद्रास येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी जॉईन केली आणि 9 गुरखा रायफल्स मध्ये मला पाठवण्यात आलं। सैन्य दलात 26 वर्ष नोकरी करून 2003 मध्ये निवृत्त झालो। सैन्य दलातल्या 26 वर्षात
उत्तरी सीमा, उत्तर पश्चिम सीमा आणि NCC या विभागामध्ये मी काम केलं. निवृत्त झाल्यानंतर सैनिकी शाळेचा कमांडंट म्हणूनही काम करण्याची मला संधी मिळाली. आणि आजच्या कार्यक्रमाविषयी जर सांगायचं झालं तर अशा पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम अतिशय वेगळ्या पद्धतीने जो विजय दिवस साजरा झाला ते पाहून खरंच माझा अभिमान आणि भरून आलं. आणि या ऑर्गनायझेशनचा जे सचिन परुंगडेकर योगा स्टुडिओ आहे ते आणि त्यांचे पूर्ण सहकारी यांनी अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला. नमस्कार, मी डॉक्टर अरुण दातार पुण्यातलाच राहणार आहे. इथे माझी सूर्या जिम या नावाची एक जिम्नॅशियम होती. आमच्या मुलांनी शेकडो बक्षिस मिळवली, भारतश्री आणि विश्वश्री पर्यंत त्यांनी बदल मारली. नंतर गेली 15 वर्षे SP योगाशी माझा संबंध आहे. मी इथे येतो, त्यांनी दर कार्यक्रमात मी त्यांच्या इथे सहभागी होतो आणि हा अत्यंत अभिनव पद्धतीने त्यांनी कारगिलच्या हुतात्मा वीर जवानांना श्रद्धांजली, सूर्यनमस्कार घालून श्रद्धांजली व्हायची ही त्यांनी अभिनवता खूप चांगली कार्यक्रम केला. त्यामुळे ते असं दर वेळेला काहीतरी नवीनच करत असतात. गेली 12 वर्ष ते सूर्योत्थान या नावाचा कार्यक्रम करतात. रथसप्तमीच्या नंतर साधारणपणे शनिवार रविवार बघून ते 24 तास आजच्या सूर्यास्तापासून उद्याच्या सूर्यास्तापर्यंत असे सूर्यनमस्कार घालण्याचा कार्यक्रम करतात आणि खूप नवे नवे काहीतरी कार्यक्रम करतात. तेव्हा माझ्या पूर्ण शुभेच्छा मी त्यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद. हरिओम. मी सचिन विजयराव पारुंडेकर, योग साधक. गेले 33 वर्ष योगशास्त्राशी निगडीत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेत असतो, ज्याच्यामध्ये योगासनं, सूर्यनमस्कार आणि ट्रेकिंग सुद्धा. 26 जुलै 1999 साली कारगिल युद्ध लढलं आणि त्या युद्धामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. आता 26 जुलै 2026 हे कारगिल विजय दिवसाचं 27वं वर्ष आहे. 27व्या वर्षाच्या अनुषंगाने आपल्या भारतीय जवानांच्या असीम साहसासाठी, भारतीय जवानांच्या विजयासाठी आणि ते आपल्यासाठीच लढतायत आणि भारत देश जिवंत ठेवतायत. त्यांना मानवंदना म्हणून 270 सूर्यनमस्कार असा आज उपक्रम केला. या उपक्रमामध्ये सुरुवातीला 8-10 संख्या होती. 5 वाजता आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा, पण माझा संकल्प असा होता की निदान 27 जणांनी तरी 270 सूर्यनमस्कार घालावेत. पण आज तो 27 आकडा पार झालेला आहे, क्रॉस झालेला आहे. एकूण 65 जणांनी या अभियानात भाग घेतला आणि त्यातल्या 52 जणांनी 270 सूर्यनमस्कार यशस्वीरित्या पूर्ण केले. त्या प्रत्येकाला आपण या कार्यक्रमाचे पाहुणे कारगिल योद्धे अमित कासोदेकर सर आणि कर्नल दीपक आगाशे सर यांच्या हस्ते आपण टी-शर्ट दिला. दरवर्षी आपण असेच वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्याच अंतर्गत सूर्यनमस्काराचा एक अजून महत्वाचा कार्यक्रम म्हणजे 100 डेज चॅलेंज नावाने आपण एक गेले 14 वर्ष उपक्रम राबवत आहोत. 100 डेज चॅलेंजचा उद्देश असा आहे की कोजागिरी ते रथसप्तमी असं 100 दिवस रोज 100 सूर्यनमस्कार, आणि रोज जर 100 सूर्यनमस्कार घातले तर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल जर केले तर 10,000 नमस्कार पूर्ण होतात. आणि त्या 10,000 नमस्कार एवढं मोठं अचिव्हमेंट असल्यावर मग आपण याच 10,000 नमस्कारांच्या अभियानाचं एक मोठं सेलिब्रेशन म्हणूयात, मोठा कार्यक्रम करतो. आणि तो रथसप्तमीच्या नंतरच्या रविवारी, शनिवार रविवार 2 दिवस 24 तास सूर्यनमस्कार
शनिवार सूर्यास्त संध्याकाळ, शनिवार रात्रभर, रविवार दिवसभर, रविवार संध्याकाळपर्यंत, म्हणजे सूर्यास्त ते सूर्यास्त असा 24 तासाचा सूर्यथॉन नावाने कार्यक्रम करतो आपण. गेले 14 वर्ष करतोय आणि गेल्या वर्षी 13व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर किंवा 13 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो कार्यक्रम आपण केला त्याच्यामध्ये माझ्या बॅचेसमध्ये येणारी लोक, माझ्या संपर्कातली लोक, माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये टीचर झालेली लोक ही आपापल्या वेगवेगळ्या गावांमध्ये भागांमध्ये विद्यार्थी घडवतात. तर या सगळ्यांचे मिळून आम्ही आतापर्यंत 1 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण केले. हे फेब्रुवारी मधल्या गेल्या वर्षीच्या, आणि तो आता आकडा थोडा पुढे सरकलाय आणि या 1 कोटीमध्ये माझा स्वतःचा फक्त 14 लाखाचा वाटा आहे. असं लोकांनी भरपूर सूर्यनमस्कार घालावेत आणि आपलं आरोग्य पूर्ण जीवन जगावं. आज कारगिल विजय दिवस निमित्त आपण जे अभियान केलं असंच आपण अभियान दरवेळेला करूयात. 2024 मध्ये 25वा कारगिल विजय दिवस होता, त्यावेळेला आपण 250 नमस्कार घातले. गेल्या वर्षी 260 घातले, यावर्षी 270. आता आपण दरवर्षी हा कार्यक्रम करू असा विचार आहे. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा तर मिळतोच आहे, कारण मी एखादा विचार मांडला आणि त्या विचाराला जर अनुसरून लोक मिळाली नाही तर तो फक्त माझ्या एकट्यापुरता राहील. पण इथे कारवा बनता गया म्हणतात तसं लोक एकत्र येतात आणि आवडीने 270 280 सूर्यनमस्कार घालतात. भरपूर सूर्यनमस्कार घाला, भरपूर व्यायाम करा, ट्रेकिंग करा, भरपूर खा आणि ते पचवायसाठी व्यायामाला दांडी मारू नका. कारण खरं तर व्यायाम करणारी व्यक्ती खूप खाते हा समज चुकीचा आहे, याला गैरसमज म्हणूयात आपण. कारण जो योगशास्त्रामध्ये आहे किंवा जो योगशास्त्र करतो त्याचा आहार मित आहार असतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की कमी खा, वेळेत खा आणि जास्त वेळ खा. जास्त वेळा नाही, जास्त वेळ, जसं आपल्याला लहानपणी सांगितलं असं चावून खा. त्यांनी आपली तब्येत चांगली राहील आणि सूर्यनमस्कार योगासनं करत राहा आणि आपलं आरोग्यपूर्ण जीवन जगा. कारगिल विजय दिवस हा आपण 26 जुलै रोजी साजरा करतो. साजरा करण्यामागची भावना ही आपल्या कारगिल युद्धामध्ये जे 527 जवान शहीद झाले त्यांचं स्मरण करण्याची एक संधी आहे. प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की कारगिलमध्ये जे शहीद झाले त्या जवानांबद्दल काहीतरी आत्मीयता बाळगावी. त्याच उद्देशाने SP योग स्टुडिओने हा एक आगळा वेगळा उपक्रम सादर केला. या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धामध्ये जे जवान शहीद झाले किंवा ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्या योद्ध्यांना सूर्यनमस्कार घालून मानवंदना दिली. त्याचप्रमाणे आज इथे जे मान्यवर कसोदेकर, कर्नल आगाशे आणि असीम फाउंडेशन यांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते खूपच उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. असेच कार्यक्रम आमच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.